नमस्कार मित्रांनो, मी उत्तम मोहितकार मार्गदर्शन गुरुजीमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे एका जबरदस्त जडीबुटीची माहिती। मित्रांनो, कसं असते, आजकाल प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेला आहे। मग ती समस्या पोट साफ करण्यासंबंधी असो किंवा मूळव्याध संबंधी असो, डायबिटीस असो किंवा जखम संबंधी असो, तर काही लोकांना कमजोरी असते, शीघ्र पतन असते आणि नपुंसकता आलेली असतात। त्यांची यौन शक्ती कमी झालेली असते, त्यामुळे त्यांच्या सांसारिक जीवनावर सुद्धा याचा प्रभाव पडत असतो। याशिवाय काही गंभीर समस्यांनी प्रत्येकाला ग्रासलेले आहे। म्हणून आज मी तुम्हाला यावर एक जडीबुटी सांगणार आहे। त्याचा उपयोग करून आपण आपल्या समस्येपासून मुक्ती मिळवणार आहोत। म्हणजे मित्रांनो, हे ते झाड आहे, या झाडाला उमरीचे झाड म्हणतात। हे झाड खूप मोठे असतात आणि मित्रांनो, या झाडाचे फळं, पानं आणि साल व मुळं सुद्धा खूपच महत्त्वाची असते व आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक कामामध्ये वापरतात। याशिवाय या झाडाचे दूध, म्हणजे आपण जर याचे पान तोडले किंवा फांदी तोडली तर जे दूध निघते ते दूध आयुर्वेदामध्ये जीवन संजीवनी आहेत आपल्या हेल्थसाठी। मनुष्यांचे, स्त्रियांचे अनेक रोग दूर करण्यासाठी या दुधाचा उपयोग करण्यात येतो। गावगाड्यामध्ये एखाद्या तरी घरी हे झाड, बगीच्यामध्ये, नदी नाल्याच्या किनारी सुद्धा आणि जंगलामध्ये सुद्धा हे झाड आढळतात। असं म्हणतात का याचे सेवन करणारा म्हातारा मनुष्य सुद्धा तरुण होतो। अथर्ववेदमध्ये सुद्धा याचे वर्णन केले आहे का याचे सेवन केल्यामुळे मनुष्याला धष्टपुष्ट करण्यासाठी व शारीरिक ताकद व मजबूती देणाऱ्या पदार्थामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतात। पण आजकाल ते अनेकांना खोटं वाटते। म्हाताऱ्याला जवान बनवणाऱ्या या झाडाचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या वनस्पतीचा सर्वात पहिला फायदा म्हणजे डायबिटीस। डायबिटीस ही समस्या भारतामध्ये मुख्य आणि वाढत जाणारी समस्या मानली जाते। त्याचे कारण काय आहे? आपण चरबीयुक्त अन्न व शर्करायुक्त अन्नाचे जास्त सेवन करतो आहे। यावर ते लोक अनेक प्रकारच्या गोळ्या सुद्धा खातात, परंतु त्याने काहीही फरक पडत नाही। मग यावेळी उमराचे झाड रामबाण औषध म्हणून कामी येते। आपण उमरीचे फळ तोडून 4-5 दिवस सुकवून झाल्यावर या फळाच्या साली काढून घ्या व त्या साली बारीक किसून त्याचे चूर्ण बनवा व तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये खडी साखर मिक्स करा। एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि रोज 6 ग्रॅम या प्रमाणामध्ये गाईच्या दुधासोबत उपाशीपोटी सेवन करा। एका महिन्यामध्ये मधुमेह आटोक्यात येईल व नाहीसा होईल। जर आपण 3-4 महिने याचे सेवन केले तर मधुमेहाचे मूळच नाहीसे होते। मित्रांनो, उमरीमध्ये अशी ताकद आहे का कमजोर माणूस सुद्धा ताकदवर, शक्तिशाली बनतो। सेक्स पॉवर अशी वाढते, 50-60व्या वर्षी सुद्धा 20 ते 30 वर्षासारखा जोश असतो। उमराचे फळ खायला खूप पौष्टिक असते आणि ते खाल्ल्यास शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा प्राप्त होते। जर आपण नियमितपणे 1 ते 2 फळे सकाळी चावून खाल्ली तर शरीरातील कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर होईल। या फळाचे आपण वाळवून चूर्ण बनवून नियमित सेवन केले तरी चालते। जर आपण याचे नियमितपणे 6 ग्रॅम चूर्ण दुधासोबत सेवन केले तर अंतरुणावर खिळलेल्या मनुष्यसुद्धा धावायला लागेल। याशिवाय सेक्स पॉवर वाढविण्यासाठी सुद्धा याचा जबरदस्त उपयोग केला जातो। त्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागेल कोणत्या ते सांगतो। या फळाचे चूर्ण, विदारी कंद चूर्ण, याशिवाय खडी साखर आणि देशी तूप। मित्रांनो, आपल्याकडे विदारी कंद नसेल तर ते तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते। औषधी अशा प्रकारे बनवा: 2 ग्रॅम विदारी कंद, 2 ग्रॅम उमराच्या फळाचे चूर्ण आणि खडी साखर एकत्र घेऊन चांगले मिक्स करा व नियमितपणे सकाळ संध्याकाळी याचे सेवन करा। याने अद्भुत सेक्स पॉवर आणि ऊर्जा शक्ती वाढेल। तुम्ही हा उपाय करून पहा। स्त्रियांना सुद्धा हा उपाय चालतो, अवश्य करून पाहावा।
याशिवाय पोटातील गॅस, पोट दुखणे, ॲसिडिटी, लूज मोशन कमी करण्यासाठी सुद्धा उंबरीचे जबरदस्त फायदे मिळतात। जर आपल्याला ह्या समस्या असेल त्यासाठी आपण असे करायचे, उंबरीचे 1-2 फळं नियमित सेवन करायचे। आपली पचनशक्ती एवढी मजबूत होईल, कोणत्याही प्रकारच्या पचनाच्या तक्रारी होणार नाही। जर लूज मोशन असेल तर उंबरीचे दूध 4-5 थेंब बत्ताशामध्ये टाकून सकाळ, दुपार, संध्याकाळी सेवन केले तर लूज मोशनची समस्या नाहीशी होईल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि समोर दिसणारे हे 2 व्हिडिओ अवश्य पहा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।